भाविकांनो, जून महिन्यातील रमेदी मातेच्या नोवेनाचा आजचा शेवटचा वार म्हणून कृतज्ञतेचे 2 शब्द. रमेदी माऊलीच्या नोवेनाला दूरवरून येऊन उपासनेमध्ये भावपूर्वक सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. मिसा अर्पण करणारे सर्व धर्मगुरू, विविध संस्थांमधून मिसासाठी उपस्थित राहून पवित्र कम्युनियन वाटप करणाऱ्या सर्व सिस्टरांना आम्ही धन्यवाद देतो. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अपार मेहनत घेऊन अनेक कामात मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांची ऋणी आहोत. माजी नगरसेवक श्री संतोष वळवईकर यांचे विशेष आभार. भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळ व महानगरपालिका परिवहन मंडळाने जादा बसेसची सेवा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी म्हणून पोलीस दलाकडून लाभलेल्या सहकार्याबद्दल आभार. संपूर्ण नोवेनात आपले जनरेटर विनामूल्य दिल्याबद्दल श्री स्टेविल कुटिनो यांचे आम्ही ऋणी आहोत. नोवेनामध्ये पिण्याचे पाणी विनामूल्य देणारे माणिकपूर येथील श्री लॉयड मिनेजिस यांचे आभार. संपूर्ण महिनाभर उपासनेमध्ये साजेसा मंडप उत्तम प्रकाश योजना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीजी मंडप डेकोरेटर्स यांचे आभार. तसेच उत्तम साऊंड सिस्टम दिल्याबद्दल मुमताज साऊंडचे आभार. प्रथमोपचारासाठी वैद्यकीय साहित्य पुरवल्याबद्दल कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटल आणि विनामूल्य फायर एक्स्टिंग्विशर पुरवल्याबद्दल श्री राजन वर्तक यांचे आम्ही ऋणी आहोत. पार्किंगसाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे संत एलिझाबेथ कॉन्व्हेंट स्कूलच्या सिस्टर्स, आयझॅक न्यूटन स्कूलचे व्यवस्थापक, दत्त मंदिर ट्रस्ट, मिलाग्रेस डेव्हलपर्स रमेदी, तसेच आपल्या धर्मग्रामातील गोन्साल्वेस, फरेरा, ग्रेशियस, डेसेल्वा, लोपिस व राऊत कुटुंबियांचे आणि फिरंगीवाडी गाव परिवाराचे आम्ही आभार मानत आहोत. LED स्क्रीन व सेक्युरिटी गार्डची सुविधा पुरवल्याबद्दल बसेन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचे विशेष आभार. स्वयंसेवकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था पाहणाऱ्या सर्व महिला, पुरुष, तरुण तरुणींचे विशेष आभार. होली कॉन्व्हेंटच्या सिस्टरांनी मनाचा मोठेपणा दाखवून जागा उपलब्ध करून दिली व इतर सुविधा पुरवल्याबद्दल त्यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. उपासनेला संगीताची उत्तम साथ देणारे गायन मंडळ, वेदी सेवक, सेविका, सर्व प्रसेवक तसेच नोवेना समित्यांचे सर्व समिती प्रमुख, मार्गदर्शक, कार्यकर्ते, गावातील सर्व स्वयंसेवक, तरुण तरुणींनी भरपूर श्रम आणि मेहनत घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आपले सॅक्रिस्टियन चर्चचे सर्व कर्मचारी व पडद्यामागून कार्य करणाऱ्या सर्व उत्साही स्वयंसेवकांचे विशेष आभार. उत्तर वसईमधून पायी येणाऱ्या भाविकांना सकाळच्या प्रहरी चहा पाण्याची व्यवस्था करणाऱ्या स्वयंसेवकांचे आम्ही ऋणी आहोत. रमेदी चर्चच्या जीर्णोद्धारासाठी ज्या भाविकांनी देणग्या दिल्या आहेत त्यांचे आम्ही ऋणी आहोत. ज्या कोणाला अजून देणग्या द्यायची इच्छा असेल त्यांनी चर्च कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच आवारात 3 ठिकाणी आपण तशी व्यवस्था केलेली आहे. रमेद माऊलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर व आपल्या कामधंद्यावर सदैव असावा म्हणून आम्ही विशेष प्रार्थना करतो. धन्यवाद. दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो
कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवाच्या माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा याच गौरव असो आणि सदा सर्वदा. ईश्वरी सहाय्य सदैव आमच्या बरोबर राहो आणि मेलेल्या विश्वासी लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. जुबिली वर्ष 2025साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यामध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करोत. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. या जुबिली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. प्रवेशगीत वसुंधरेगा, गीत क्रमांक 363. हे निर्मळ, हे निष्कलंक. ही मिसा देणाऱ्यांच्या व आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण ह्या पवित्र मिस्सावरती मरेचं पावित्र्य ह्या विषयावरती मनन चिंतन करणार आहोत. ह्या पवित्र मिस्सामध्ये सहभागी होण्यास
आपण सर्वजण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया आणि आपल्या पापांची कबुली परमेश्वर पित्याला देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हैगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या हातून घडलेल्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकारी जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या पवित्र आत्म्याला निवास करण्यासाठी तू कुमारी मरियेचे हृदय निष्कलंक ठेवलेस. तिच्या प्रार्थनेमुळे आम्हाला तुझ्या वैभवाचे अधिक सत्पात्र निवासस्थान बनव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वरांनी आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेला पागोटे परिधान करून स्वतःला याजकासारखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्यांनी आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. परमेश्वरांनी माझे नाक वर केले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंचा धिक्कार करत आहे. तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. प्रतिसाद. प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. शूरवीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत. धडपडणाऱ्यांनी सामर्थ्ययुक्त होऊन कमरा बांधल्या आहेत. जे पोटभर खात होते ते भाकरीच्या तुकड्यांसाठी मोलमजुरी करत आहेत.
जे भुकेले असत ते तृप्त झाले आहेत. वंध्येंनी सातांना जन्म दिला आहे, पण बहुपुत्रवती झुरणीस लागली आहे. प्रतिसाद: प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. परमेश्वर प्राणहरण करतो, तोच जीवनदानही देतो. तो अधोलोकी पाठवतो आणि वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो, तसाच सदनही करतो. तो खाली ओढतो, तसाच वरही उचलतो. प्रतिसाद: प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. तो गरिबांना धुळीतून उठवतो, गरजवंतांना उकिरड्यावरून उचलतो. त्यांना अधिपतींच्या पंक्तीस बसवतो, त्यांना मानाच्या स्थानावर बसवतो. प्रतिसाद: प्रभू ठाई माझे मन आनंदाने बहरले आहे. जयघोष. जिने देवाच्या शब्दाचे मनन करून तो आपल्या अंतःकरणात ठेवला, ती कुमारी मरिया धन्य. प्रभु तुम बरोबर असो. संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूचे आई वडील दरवर्षी वलांडण सणास येरुसलेमास जात असत. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू येरुसलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईवडिलास कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग आणि ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करत करत येरुसलेमास परत गेले. 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनामध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरांवरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आम्हाबरोबर असा का वागलास? पहा, तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करत राहिला एकच आहे. जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेतास गेला आणि त्याच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. प्रभूचे हे शुभवर्तमान.
ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ईश्वराने आदाम आणि एवेला त्याच्या प्रतिमेप्रमाणे म्हणजेच पवित्र असे निर्माण केले. माणसाने आपल्यासारखे असावे अशी देवाची इच्छा होती. म्हणूनच देवाने माणसाला पवित्र निष्कलंक असे निर्माण केले. पण आदाम एवेनं पाप केलं आणि त्यांच्या पावित्र्याला तडा गेला. त्यांचं जीवन आणि त्यांच्या मार्फत अखिल विश्वातील मानवी जीवन हे कलंकित झालं. आदामाच्या पापाचा कलंक त्याच्या वंशावर, संपूर्ण मानवजातीवर राहिला. म्हणूनच जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे कलंकित आहे. याला अपवाद फक्त एकच व्यक्ती, ती म्हणजे निष्कलंक कुमारी माता मरिया, जिचा आज आपण तिच्या हृदयाचा सण साजरा करीत आहोत. ईश्वराने तिला तिच्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून निष्कलंक, कृपापूर्ण, पावित्र्यपूर्ण ठेवलं. म्हणून आपण तिचा मान आणि सन्मान करतो. मरीच्या पावित्र्याचा आढावा आपल्याला 2 प्रकारे घेता येतो. पहिल्या प्रकरणात देवाने तिला मूळ पापाच्या कलंकापासून दूर ठेवले. ईश्वर आपल्या पुत्रासाठी योग्य निवासस्थान, जागा शोधित होता. म्हणून त्याने पवित्र मरियेला कृपापूर्ण निर्माण केलं. आणि दुसरी गोष्ट, मरियेनं जीवनभरात कधीही पाप केलं नाही. तिला देवाने पवित्र निष्कलंक निर्माण केलं आणि ती जीवनभर निष्कलंक राहिली. म्हणूनच पोप पायस 9वी यांनी 8 डिसेंबर 1854 साली पवित्र मरिया निष्कलंक असल्याचे घोषित केले. संत ऑगस्टीन लिहितात, देवाला जगास आपल्या एकुलत्या एका पुत्राची देणगी द्यायची होती, पण या देणगीचा स्वीकार करण्यास त्याला व्यक्ती सापडली नाही. म्हणून देवाने पवित्र मरियेला कृपापूर्ण निर्माण केले व आपल्या पुत्राची देणगी दिली. पवित्र मरियेला मात्र ईश्वराने मूळ पापाने कलंकित होऊ दिलं नाही. तिला निष्कलंक, पावित्र्याने परमेश्वराने परिपूर्ण असं ठेवलं. मरिया निष्कलंक असल्याचे प्रत्यक्ष पवित्र मरियेनंच आपल्या संदेशामध्ये सांगितलं आहे. फ्रान्समधील लुड्स गावी बेर्नादेत नावाच्या 14 वर्षाच्या तरुणीला पवित्र मरियेनं 1858 साली दर्शनं दिली. प्रत्येक दर्शनाच्या वेळी बेर्नादेत पवित्र मरियेला प्रश्न विचारायची की तू कोण आहेस, तुझं नाव काय. पवित्र मरियेने मात्र शेवटच्या दर्शनाच्या वेळी सांगितलं की आय एम इमॅक्युलेट कन्सेप्शन, मी निष्कलंक कुमारी आहे. त्या अगोदर म्हणजेच 1854 साली पोप पायस यांनी पवित्र मरिया ही निष्कलंक असल्याची शिकवण घोषित केली होती. मरियेनं स्वतःच्या शब्दानेच या शिकवणुकीवरती शिक्कामोर्तब केलं. मरिया ही पावित्र्यानं परिपूर्ण असल्याची साक्ष स्वतः देवदूत गॅब्रियल देतो. नाझरेत गावी पवित्र मरियेला संदेश देताना देवदूताने म्हटले, नमो कृपा पूर्ण श्री, प्रभू तुझ्या बरोबर आहे. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, तुला पुत्र प्रसवेल, त्याचे नाव तू येशू असे ठेव. म्हणजे मरिया ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होती आणि म्हणून ती कुमारी माता बनली. पवित्र आत्म्याच्या प्रभावानेच ती गर्भवती झाली. वास्तविक पवित्र मरियेप्रमाणे ईश्वराने आपल्या सगळ्यांना त्याच्या प्रतिमेप्रमाणे म्हणजेच पवित्र असं निर्माण केलेलं आहे.
परंतु आदामाने पाप केले आणि मानवाच्या पावित्र्याला तडा गेला. परंतु आपण सगळ्यांनी पवित्र असावे अशी ईश्वराची इच्छा आहे. म्हणून मोशेमार्फत देवबापाने इस्रायली लोकांस संदेश दिला की जसा मी पवित्र आहे तसेच तुम्ही देखील पवित्र राहा. येशू ख्रिस्तानेही आपल्या शिष्यांना सतत आव्हान केले की जसा माझा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. स्वर्गीय पित्याने आपल्याला अशा प्रकारे एक आव्हान केलेलं आहे पावित्र्यामध्ये जीवन जगण्याचं. मरेला ईश्वराने कृपापूर्ण निर्माण केलं, पण हे पावित्र्य टिकविण्यासाठी मरियेनेही जीवनभर प्रयत्न केले. मरियेप्रमाणे आपण पावित्र्याचे जीवन पुढील प्रकारे जगू शकतो. त्यातील पहिला मुद्दा आहे ईश्वराला शरणागत जीवन, ईश्वराला शरण जाणं. मरियेच्या जीवनात फक्त एकच स्वामी होता, तो म्हणजे ईश्वर. तिचं संपूर्ण जीवन त्याला शरणागत होतं. म्हणूनच दूताकडून आलेला संदेश ईश्वराकडून आहे हे कळताच मरियेने तात्काळ उत्तर दिलं की मी पहा प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत घडव. कुंभाराला माती जशी शरण असते म्हणूनच तो त्या मातीला हवा तसा आकार देऊ शकतो. आपणही जीवन ईश्वराला शरणागत असल्यास तो आपल्या जीवनाला हवा तसा आकार देऊ शकतो. नंबर 2, ईश्वराचा सहवास, परमेश्वराचा सहवास. सूर्याच्या प्रकाशात आल्याशिवाय जीवन प्रकाशमय होत नाही. तसंच पावित्र्य हे ईश्वराकडून आहे. ईश्वराच्या सहवासात पवित्र मरिया सतत असायची. म्हणून देवदूताने दिलेला संदेश ऐकताच ईश्वराचा तो संदेश असल्याचे तिला समजले. ईश्वराच्या सहवासामुळे त्याचा आवाज ती ओळखू शकत होती. आपण पित्याच्या सहवासामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासारखे रममाण होतो का? तो पहाटे उठून बाहेर गेला व त्याने प्रार्थना केली. तो सायंकाळी डोंगरावर गेला व रात्रभर प्रार्थना करीत राहिला, असा उल्लेख मार्क आणि लूकच्या शुभवर्तमानामध्ये आहे. ईश्वराच्या सहवासात म्हणजे सतत प्रार्थनेत राहिल्यामुळे मरियेचं पावित्र्य अबाधित राहिलं. आपल्यालाही प्रार्थनेमुळे पवित्र होण्यास प्रार्थना मदत होते. परमेश्वराच्या सहवासाविना पवित्र होणं हे शक्य नाही. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पावित्र्याची व्याख्या मनुष्य आपापल्या परीनं करीत असतो. पवित्र मरियेचं पावित्र्य ह्या विषयावरती आज आपण थोडं मननचिंतन करीत असताना कशा रीतीनं ती पावित्र्याच्या शिखरावरती पोचली त्याचे एकूण 6 छोटे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे शांतता. पवित्र मरियेच्या जीवनामध्ये शांतता होती. तिचं जीवन पीसफुल होतं. पवित्र मरियेने त्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या असं आपल्याला आजच्या शुभवर्तमानात सांगण्यात आलं आहे. काही गोष्टी अंतःकरणात जपून ठेवायच्या असतात. सगळ्याच गोष्टी आपण वाऱ्यावर दुसऱ्यांना भराभर सांगू शकत नाहीत आणि त्याच्यावरती आपण चिंतन करायचं असतं. अशा पद्धतीनं पावित्र्यामध्ये आपण वाढत जातो. शांततेचं फळ म्हणजे प्रार्थना. संत तेरेसा, मदर तेरेसा यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, पवित्र मरियेचं संपूर्ण जीवन कसं प्रार्थनाशील होतं. पावित्र्याचं एक प्रतीक म्हणजे प्रार्थनामय जीवन. जी व्यक्ती सतत प्रार्थना करते, प्रार्थनेमध्ये असते, ती व्यक्ती शांत असते आणि त्या व्यक्तीचं जीवन हे पावित्र्यानं बहरत जातं.
पवित्र मरिया प्रार्थनेच्या वातावरणामध्ये देवदूताला होकार देते. अलिशेबेच्या घरी गेल्यानंतरही त्या ठिकाणी ती प्रार्थना करते की माझा जीव प्रभूला थोर मानतो. देव जो माझा तारणारा त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासलेला आहे. पवित्र मरिया खुर्साच्या पायथ्याशी उभी राहते. ती देखील एक खूप मोठी प्रार्थना किंवा प्रेषिताबरोबर माडीवरच्या खोलीमध्ये ती प्रार्थना करते. पुत्राच्या मरणानंतर देखील ती परमेश्वराच्या चरणापाशी उभी राहून मध्यस्थीची प्रार्थना करते. प्रार्थना हा पवित्र मरियेच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. तिच्या पावित्र्याचं एक प्रतीक, त्या प्रार्थनेचं फळ आहे श्रद्धा. ज्या माणसाची देवावर, पवित्र मरियेवर, येशूवर श्रद्धा आहे तीच व्यक्ती आपलं जीवन प्रार्थनेमध्ये जगू शकते. मोठ्या श्रद्धेनं प्रभू येशूचा देह आपल्या मांडीवरती घेते. मोठ्या श्रद्धेनं पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी प्रार्थना करते. त्या श्रद्धेचं फळ आहे प्रेम. जो माणूस श्रद्धेने जीवन जगतो तो नेहमी इतरावरती प्रेम करतो. जो श्रद्धावान आहे तो प्रेमाने आपलं जीवन जगत असतो. असं सांगण्यात आलं आहे की पवित्र मरियेच्या अंतःकरणातून परमेश्वराचं प्रेम हे पाझरत होतं. ज्या ज्या ठिकाणी ती गेली त्या त्या ठिकाणी तिनं त्या प्रेमाचं दर्शन घडवलं. मग आपल्या पतीवरील प्रेम असो, आपल्या शेजाऱ्यावरील प्रेम असो, आपल्या हरवलेल्या मुलावरील प्रेम असो, आपल्या प्रेषितावरील प्रेम असो किंवा अखिल मानव जातीवरील प्रेम असो, आणि त्या प्रेमाला आलेलं सुंदर फळ म्हणजे सेवा. जेव्हा माणूस प्रेमाने भारतो, जेव्हा प्रेम त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, तेव्हा तो लागलीच सेवा करायला लागतो. मदर तेरेसानं तसंच केलं. गरिबाविषयी, तळागाळातल्या लोकांविषयी तिच्या मनामध्ये प्रेम होतं. म्हणून तिने महारोग्यासारख्या दुर्लक्षित केलेल्या लोकांकडे लक्ष दिलं आणि त्यांची सेवा केली. हे पावित्र्याचं अत्यंत महत्त्वाचं प्रतीक. मदर तेरेसा सांगतात की 1 तास पवित्र साक्रामेंतासमोर बसणं हा जसा एक पवित्र तास, तसंच आजारी माणसाबरोबर बसणं हा देखील एक पवित्र तास आहे. एक रात्र जागरण करून पवित्र साक्रामेंताची भक्ती करणं ही जशी नाईट विजिल आहे, तसंच एक रात्र हॉस्पिटलमध्ये घालविणं आजारी माणसाबरोबर ही सुद्धा एक नाईट विजिल आहे. म्हणून त्या प्रार्थनेला आलेल्या फळामधून प्रेमाला आलेलं फळ सेवा. अशा प्रकारची सेवा जेव्हा मनुष्य करत असतो तेव्हा त्या सेवेला फळ येत असतं श्रद्धेचं. मदर तेरेसाचं एक सुंदर वाक्य आहे, पीस बिगिन्स विथ अ स्माईल. शांतीला सुरुवात एका स्मित हास्यानं होत असतं. हे स्मित हास्य लोकांच्या चेहऱ्यावरून टिपायचं असा संत मदर तेरेसाचा छंद होता. एक दिवस त्या आपल्या आश्रमातील कुष्ठरोग्यांची सेवा करीत होत्या. त्यांचे चेहरे सतत हसरे, प्रसन्न आणि फुलते असावे अशी मदरांची इच्छा होती. परंतु काही लोकांचे चेहरे हे दुर्मुखलेले, निराश होते, हताश होते, दुःखी होते. त्या त्यांच्या जवळ जायच्या, त्यांना स्पर्श करायच्या, मायेनं त्यांच्या अंगावरून हात फिरवायच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवायचा. कुणीतरी त्यांना सहज विचारलं, मदर तुमचा छंद काय आहे? तेव्हा मदर म्हणाल्या, लोकांचे चेहरे हसरे असलेले पाहणे हा माझा छंद आहे. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. रडणाऱ्या मुलांना मी जवळ घेते, दुःखित लोकांचे अश्रू पुसते, अतिशय वेदनेने कण्हत असलेल्या माणसांच्या अंगाखांद्यावरून हात फिरवते.
अशा रीतीनं शांती त्या व्यक्तीच्या जीवनात पण त्याच्या कितीतरी पटीनं शांती माझ्या हृदयात येत असते. त्यांना झालेला आनंद हा मी माझा आनंद समजते. पवित्र मरेचं पावित्र्य अशा या सगळ्या गोष्टीमध्ये दडलेलं आहे. त्यासाठी प्रतीक किती सुंदर वापरण्यात आलेलं आहे बघा, की स्वर्गात एक चिन्ह दृष्टीस पडलं. सूर्यतेज पांघरलेली ती एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता, तिच्या डोक्यावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. पोप बेनेडिक्ट 16 आपले दिवंगत पोप ह्यांनी त्यावरती 3 टप्प्यावरती भाष्य केलेलं आहे. पहिला टप्पा, सूर्यतेज पांघरलेली म्हणजे परमेश्वराच्या पावित्र्याचं तेज तिच्या संपूर्ण जीवनामध्ये भरून आलेलं होतं. ते सूर्यतेज हे परमेश्वराच्या पावित्र्याचं प्रतीक कशावरून, त्यासाठी बायबल अभ्यासकांनी रूपांतराच्या वेळेला येशूचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला असं सांगण्यात आलं आहे. कारण परमेश्वर एवढा पवित्र आहे की त्याचं तेज किती सूर्य एकत्र केले तरी त्याच्या पलीकडे जाणार आहे. पवित्र मरिया देखील सूर्यतेज पांघरलेली होती. दुसरा टप्पा, तिच्या पायाखाली चंद्र होता. एरवी चंद्र कुठे असतो? पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये चंद्र असतो. म्हणजे पवित्र मरिया माणूस आणि परमेश्वर यांच्यामध्ये मध्यस्थीनी आहे. म्हणून तिला आपण नित्य सहाय्यक माता म्हणून देखील संबोधितो. तिच्या डोक्यावरती 12 ताऱ्यांचा मुकुट होता. तिसरा आणि शेवटचा टप्पा, 12 वंश आणि 12 प्रेषित यांची ती सम्राज्ञी बनली. पावित्र्य माणसाला कसं उंचावरती नेऊ शकतं हे आपल्याला दिसू शकतं. त्यासाठी आपल्या जीवनात शांतता हवी, आपल्या जीवनात प्रार्थना हवी, आपल्या जीवनात प्रेम हवं, आपल्या जीवनात सेवा हवी आणि शेवटी आपल्या जीवनात शांती हवी. पावित्र्य हे आपल्या बोलण्यातून, आपल्या आचरणातून, आपल्या कृतीतून दिसून आलं पाहिजे, प्रकट झालं पाहिजे. पवित्र जीवनाचे धडे गिरविताना प्रथम आपलं अंतःकरण, आपलं हृदय हे स्वच्छ निष्कपटी असणं आवश्यक आहे. येशूने शेवटच्या भोजनाच्या वेळी बसलेले असलेल्या शिष्याना सांगितलं की मी तुमचे पाय का धुतो, कारण तुम्ही सगळेजण शुद्ध नाहीत, सगळेजण शुद्ध नाहीत. आणि शेवटी त्यातल्या एकाने त्याचा विश्वासघात केला. तसेच पवित्र मनुष्य हा पवित्र मरेसारखा नम्र व इतराशी प्रेमानं, शांतीनं आणि परोपकारानं वागणारा पाहिजे, तरच त्याचं पावित्र्य जगाला, समाजाला दिसून येईल. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. तारणकर्त्या प्रभू येशूचा वरद हस्त आपले पोप लिओ, बिशप थॉमस डिसोजा, सर्व धर्मगुरू आणि व्रतस्थ यांच्यावर सतत असावा व त्यांच्या प्रभावी नेतृत्वाने आपणा सर्वांची आध्यात्मिक प्रगती होत राहावी, म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या राज्यकर्त्यांनी संविधानाला धरून समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत हक्काच्या विजयासाठी झटावे, म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. या प्रभुवचनाद्वारे उपेक्षितांच्या जीवनात आनंदरूपी प्रकाश व दृढ विश्वास पसरण्यासाठी
आपल्या प्रत्येकाला पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभावी म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थेने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्लॅस्टिक मुक्त अभियानाचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी तत्पर असावे म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थेने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी व खालील हेतूंसाठी मनात प्रार्थना करूया. या जुबली वर्षात प्रत्येकाचे आध्यात्मिक नूतनीकरण व्हावे. या वर्षी चांगल्या पावसाची देणगी मिळावी. अतिवृष्टी व दुष्काळ यापासून आपला बचाव व्हावा. बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांसाठी, कोळी बांधवांचे व शेतकऱ्यांचे श्रम फलद्रूप व्हावे म्हणून, नोकरीच्या व योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्यांसाठी, आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. पवित्र मरीच्या मध्यस्थीनं ते ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. रमिदी माता नवीन गीत संच, गीत क्रमांक 51, अर्पण घेऊन आलो आम्ही प्रभू. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, देवमाता मरिया हिच्या सन्मानार्थ आम्ही करीत असलेल्या प्रार्थनांचा व दानांचा स्वीकार कर. या प्रार्थना व दानामुळे तुझी कृपादृष्टी आम्हावर वळव आणि आम्हाला तुझे सहाय्य व क्षमादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची हृदय प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावे आणि तुझ्या नामाचा गौरव करावा. हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश
आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे तू तुझ्या वैभवाचे गुणगान गाता. सर्व सत्ता तुझ्या समोर नतमस्तक होता. सर्व अधिसत्ता तुझ्या समोर भयकंपित होता. स्वर्ग आणि स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफीम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करता. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षवाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेनं दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचं रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, तव मरणाने पुनरुत्थाने केले सिया मामुक्त, प्रभू जगाचा तुझी तारक नतमस्तक आम्ही भक्त. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेनं विनवितो.
प्रभो सर जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि आमचे पोप लिओ 14वे, आमचे बिशप थॉमस आणि मॅल्कम सिक्वेरा आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करीतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई ही सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची इतरच प्रार्थना आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा कर, तसेच आमच्या अपराधांची क्षमा. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनामध्ये आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य.
कम्युनियन स्वीकारण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना. बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच आता पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांनी कृपया आपल्या जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना शक्यतो तळहात संपूर्ण उघडून स्वीकारावे. बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, म्हणजे कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन स्वीकारताना नमन करण्याची गरज नाही. आपला आमेन हा प्रतिसाद पुरेसा आहे. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्याच जागी त्याच क्षणी ते ग्रहण करावे. आपल्या जागेवर घेऊन जाऊ नका. कृपया सहकार्य करा. We welcome the people of other faith in our midst. Only those who are baptized and have received the sacrament of Holy Eucharist are permitted to receive the Holy Communion. Others kindly remain seated. Thank you. वसुंधरेगा गीत क्रमांक 359 पावन पावन नाम प्रभूचे. वसुंधरेगा गीत क्रमांक 54 देवा तव उपकार किती. Thank you.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे साक्रामेंत दिलं आहेस. तुझ्या पुत्राच्या मातेचा सन्मान करणाऱ्या आम्हावर तुझ्या विपुल कृपेचा वर्षाव कर व आम्हाला तुझ्याशी एकरूप कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. कृपया खाली बसा. प्रिय बंधू भगिनीनो, रमिदी माता तीर्थस्थानाच्या वतीने मी आजचे मिसा आपणासाठी अर्पण करणारे रेव्हरंड फादर रॉबिन डिसिल्वा हे आपले भूमिपुत्र आहेत. ते सध्या संत जेम्स चर्च आगाशी हे ते सहाय्यक धर्मगुरू आहेत. त्यांनी आपल्यासाठी पवित्र मिसा अर्पण केली, आपणासाठी प्रार्थना केली आणि पवित्र माता, निष्पाप माता या विषयाला धरून चांगलं उद्बोधक प्रवचन दिलं. त्याबद्दल धर्मग्रामाच्या वतीने मी त्यांचे आभार मानत आहे. परमेश्वराचा आशीर्वाद आणि रमेद मातेची मध्यस्थी त्यांच्या पालखी कार्यावर नित्य राहावी म्हणून प्रार्थनामय सदिच्छा. या मिसामध्ये सहपौरित्य करणारे फादर विक्टोर तुलो मूळचे वसई कोळीवाडा धर्मग्रामातून आहेत आणि सध्या अमरावती धर्मप्रांतातील मलकापूर या इथे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. आपण ह्या मिसात सहभागी होऊन आम्हा सर्वांसाठी प्रार्थना केल्याबद्दल धर्मग्रामाच्या वतीने आभार. परमेश्वराचा आशीर्वाद आणि रमेद मातेची मध्यस्थी आपल्या पालखी कार्यात नित्य लाभावी म्हणून प्रार्थना. रमेदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे हीच रमेद मातेच्या मध्यस्थीने सर्वांसाठी याचना. आता 9:30 वाजता इंग्रजीमध्ये मिस्सा होईल. संध्याकाळी 4, 5:30 व 7:15 वाजता मराठीमध्ये मिस्सा होतील. मिस्सा व देणग्या स्टेजच्या मागे वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. जून महिन्यातील नोव्हेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45 आणि 7 वाजता व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमेदी मातेचा नोवेना होत असतो. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ, दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नयेत. आपल्या मेणबत्त्या अर्पण कराव्यात. चर्चच्या आवारात व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. चर्चच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी कुणाला देणग्या द्यावयाच्या असतील त्यांनी चर्चच्या आवारामध्ये स्टेजच्या मागे वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ देणग्या द्यावेत. बँक फॅसिलिटी ट्रान्सफर्स उपलब्ध आहेत. आपल्या वियानी आश्रमजवळ ती उपलब्ध आहे. आपण त्याद्वारे सहकार्य करू शकता. परतीचा प्रवास करताना घाई गर्दी करू नये. बायपास मार्ग वापरावेत. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. जे भाविक आता पुढील मिस्सासाठी चर्चमध्ये येत आहेत त्यांनी प्रथम आतमधील श्रद्धावंतांना बाहेर जाण्यास प्राधान्य द्यावे. कृपया दरवाजामध्ये उभे राहू नये. आपल्या परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपणा सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आशीर्वादासाठी कृपया उभे असा. मरियेनं या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा पवित्र मरियेसारखं शुद्ध, पवित्र आणि निष्कलंक असं जीवन जगण्यास तुम्हास आव्हान करण्यात येत आहे. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना सर्वजण एकत्र. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेद माऊली म्हणजेच आजारातून मुक्त करणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल
परमेश्वराचे व तुझे आभार मानून तुझी स्तुती करणे वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेनं तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनं वेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. रमेदी माता गीतसंच गीत क्रमांक 116 रमेदी माता राणी आमची.